आजच्या वचनाकडे आपण वळू आणि फक्त हा जो अर्धा तास आहे हे खूप महत्त्वाचं आणि या गोष्टीकडे लक्ष द्या. आजचा जो विषय आहे तो म्हणजे देवाविषयीची भीती. आणि आपण काय चेक करणार आहोत की आपण खरंच चेक करणार आहोत की देवाची भीती आपल्याला आहे का. आणि याच्या आधी आपण समजणार आहोत, काही गोष्टी बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे देवाने मनुष्याला जेव्हा निर्माण केलं, देवाने काय दिले आपल्याला? काही स्वाभाविक वैशिष्ट्य दिले. स्वाभाविक वैशिष्ट्य म्हणजे काय? तर आपल्याला काय दिल्या? भावना दिल्यात, है की नाही. आपल्याला खूप साऱ्या भावना आहेत. आपल्याला आनंद होतो, दुःख होतं, भीती वाटते, आपल्याला राग येते, आपल्याला आश्चर्य वाटते, आपल्याला किळस वाटते. तर या सगळ्या गोष्टी काय आहेत? देवाने आपल्याला दिलेल्या भावना आहेत. आणि ज्याच्यामुळे काय होतं? हे आपले स्वाभाविक वैशिष्ट्य आहे आणि ज्याच्यामुळे आपण जिवंत असतो. कारण जर आपल्याला भावना नाही, हो की नाही, भावना कोणाला नसतात? जो मातीचा बनवलेला आहे किंवा एखादा पुतळा आहे त्याला भावना नसतात. म्हणून हे जे आपले जे वैशिष्ट्य आहे, जे इमोशन्स आहेत, त्याच्याचमुळे आपण काय होतो? आपण जिवंत असतो किंवा आपल्याला समजतं की आपल्यामध्ये जीव आहे, कारण देवाने आपल्याला बनवलेलं आहे. आणि म्हणून हे जे विशिष्ट उद्दिष्ट या भावना देण्याचे कारण काय असते? की प्रक्रिया देण्यासाठी आपण काय करतो? त्या गोष्टीला प्रतिक्रिया देतो. म्हणजे कसं? एखादी गोड बातमी असते तर आपल्याला कुठली भावना होते? आनंदाची. एखादी वाईट बातमी असते तर आपल्याला भावना कशाची होती? दुःखाची. एखादी जर आश्चर्याची गोष्ट असते तर आपल्याला काय होतं? की आपल्याला सुंदर आश्चर्य असं गोष्ट, म्हणजे जशा जशा आपल्याला आपल्या जीवनात गोष्टी येतात तशा तशा आपण भावनेद्वारे काय करतो? रिॲक्ट करतो. आणि म्हणून देवाने आपल्याला आणखी एक भावना जी आपल्याला दिली आहे ते म्हणजे काय? भीती जे असते. आणि या भीतीविषयी आपण बोलणार आहोत. तर भीती ही काय आहे? एखाद्या धोक्याला किंवा एखाद्या वेदनांना किंवा वाईट गोष्टींना भावनिक प्रतिसाद आहे. की एखादा जसा आपल्याला धोका वाटतो, खटकन काय होतं? आपल्याला भीती. आता तुम्हाला आनंद वाटत नाही, आता तुम्हाला उत्साह वाटत नाही, आता तुम्हाला आश्चर्य वाटत नाही. तर जी कुठली भावना आपल्यापाशी ट्रिगर होते? भीतीची. कशासाठी? कारण आता तुम्हाला असं वाटते की या गोष्टीमुळे माझं कुठलं तरी नुकसान होईल. आणि म्हणून तुम्ही भीती म्हणजे काय आहे? स्वतःला आपण काय करतो? सिक्युअर करतो. आणि म्हणून ही भीती काय आहे? तर देवाने आपल्याला दिलेली एक चेतावणी प्रणाली आहे. ती कशी काम करते? ती आपल्याला संभाव्य धोक्याची सूचना देते, ज्यामुळे आपण त्वरित प्रतिक्रिया देऊ शकतो आणि स्वतःचे संरक्षण करू शकतो. आणि याच्याचमुळे आपल्या जीवनात आपल्याला काय असते? खूप साऱ्या गोष्टीची भीती. जसं एखाद्या व्यक्तीला खूप खोल पाण्याची भीती असते. एखाद्या व्यक्तीला काय असते? की खूप उंचीची भीती असते. मला तुम्ही विचाराल तर मला सर्पाची भीती वाटते. एखाद्या व्यक्तीला आगीची भीती असते. एखाद्या व्यक्तीला उंचीची भीती असते. म्हणून अशा एखाद्या व्यक्तीला काय असते? कुत्र्याची भीती असते. मला लहान असताना कुत्रं चावलं तेव्हापासून माझ्या मनात इतकी भीती होती, कुत्रं दिसलं की नाही बाबा मला हे चावेलच. म्हणजे काय होतं? ते भीती तुमच्या मनात वाढू लागते. एखाद्या व्यक्तीला ही जी वीज चमकते त्याची भीती असते. तसेच तुमच्या जीवनात सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टीची सदैव काय असते? भीती असते. आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, भीती म्हणजे काय? का हा आपला प्रतिसाद आहे अशा गोष्टीसाठी ज्याच्यामुळे तुम्हाला धोका वाटेल. म्हणून तुम्ही स्वतःला काय करू शकता? सिक्युअर किंवा प्रोटेक्ट करू शकता. पण याच्यापेक्षा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मत्तय 10:28 मी तुमच्यासाठी वाचतो. मत्तय 10:28. आणि इथं देवाचं वचन सांगतं, जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाही त्यांना तुम्ही भिवू नका. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? जे तुमच्या शरीराला त्रास किंवा त्याला खतम करू शकता त्यांना तुम्ही भिवू नका. तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या. म्हणजे वचन काय सांगतं? कारण तुमच्या आत्म्याला आणि शरीराला कोण मारू शकतो? फक्त देव. आणि म्हणून देव म्हणतो की बाकीच्या गोष्टीला तुम्ही जे भेता त्याला काही जास्त महत्त्व नाही, पण सगळ्यात मोठं महत्त्वाचं आहे का तुम्ही देवाला भ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण आपल्याला काय आहे? तुम्हाला सांगतो, जगातल्या सगळ्या गोष्टीची भीती आहे, मनुष्याची भीती आहे, पण जो स्वर्गातील देव आहे त्याच्याविषयी आपल्याला जराही भीती वाटत नाही. आणि हाच आपला आजचा काय आहे? संदेश आहे का देवाची भीती ही काय असते. आणि म्हणून देवाचे वचन सांगतं, देव म्हणतो की तुम्ही देवाला घाबरा. आणि म्हणून आजच्या वचनाच्या द्वारे आपण हे चेक करणार आहोत की माझं जीवन कसं आहे. लक्षात ठेवा,
या जगातील जे भीती आहे ते कशासाठी असते? ते आपल्याला हानी होईल याच्यापासून आपण काय करतो? स्वतःला सांभाळतो. पण देवाची जी भीती असते ते आपल्यासाठी उपयुक्त असते. देवाची जी भीती आहे तुमच्यासाठी योग्य जीवन जगण्यासाठी तुम्हाला सांभाळ करते. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात देवाची भीती असली पाहिजे. कारण आपण काही वचनं बघू. नीतिसूत्रे 14:27 सांगतं, परमेश्वराचा भय जीवनाचा झरा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही खरंच परमेश्वराचा, देवाचा, स्वर्गातील देवाचा आपल्या मनात भय टाकाल तर तो जीवनाचा झरा आहे. म्हणजे तो काय करेल? तुम्हाला जीवनाकडे घेऊन जाईल. याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर राहावे. म्हणजे देवाची भीती ही किती सुंदर गोष्ट आहे. आणि म्हणून जर तुम्हाला जीवनाकडे जायचं असेल, जर अनंताचं जीवन की पवित्र जीवन, देवाला आवडणारं जीवन जर तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्यात मोठं काय असलं पाहिजे? तुमच्या हृदयात आपल्याला देवाची भीती, की मला देवाची भीती आहे. आणि म्हणून देवाचे, आता एक लक्षात ठेवा, आता त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या, देवाची भीती म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं, आजीबाजीला उठो. तर देवाची भीती म्हणजे काय? तर देवाची भीती याचं तुम्ही काय करा, व्याख्या ऐका. देवाची भीती म्हणजे काय असते? शरीराची भीती हे तुम्हाला सहज समजते आहे की नाही? अरे मी घाबरलो आहे की नाही? काय होते? ती भावना ट्रिगर होते. तर मग आता देवाची भीती काय आहे याची व्याख्या प्रत्येक जण आपल्या कानाने ऐका. देवाची भीती म्हणजे याची जाणीव असणे का जो स्वर्गातील जो देव आहे, ज्याने मला श्वास दिला, ज्याने मला प्राण दिला, ज्याने मला बनवलं आहे, हा स्वर्गातील देव मला बघत आहे. हा स्वर्गातील देव माझ्या मनातल्या योजना आणि माझ्या कृती या तो बघत आहे. त्याच्यापासून काही लपलेलं नाही. आणि या प्रत्येक कृती आणि प्रत्येक योजनेचं मी न्यायाच्या दिवशी त्या स्वर्गातील देवासमोर न्याय देणार आहे. व्याख्या देवाची भीती म्हणजे काय? काय तर स्वर्गातील जो देव आहे, ज्याने तुम्हाला बनवलं आहे, जो तुम्हाला श्वास देत आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आज जिवंत आहात, तो तुम्हाला बघत आहे. आणि तुमची जीवनातील, तुमच्या मनातला प्रत्येक विचार, तुमच्या मनातला प्रत्येक प्रक्रिया, तुमच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द, तुमच्या प्रत्येक गोष्टी तो स्वर्गातील देव बघत आहे. त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहे. आणि तो काय करणार आहे? माझ्या सगळ्या गोष्टीविषयी मला न्याय द्यावा लागेल. ही गोष्ट जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुमच्या देवाची भीती कधीच येणार नाही. कारण देवाची भीती कशासाठी आवश्यक आहे? देवाची भीती तुम्हाला योग्य जीवन आणि सगळ्यात आधी तारणाकडे घेऊन जाण्यासाठी उपलब्ध आहे. लक्षात ठेवा, खूपदा काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की देवाची भीती आपल्याला नसल्यामुळे आपण काय करतो? आध्यात्मिक जगण्याचा प्रयत्न करतो. आपण येशू येशू करू, देव देव करू, प्रार्थनेत राहू, सगळ्या गोष्टी करू, पण आपल्याला देवाची भीती नसल्यामुळे आपलं जीवन कधीच बदलणार नाही. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे का आपल्या हृदयात की माझं प्रत्येक ॲक्शन, माझी प्रत्येक कृती हा स्वर्गातील देव बघतो आणि याला मी जबाब देणारी आहे. खूप साऱ्या लोकांचं जीवन का बदलत नाही? ते आध्यात्मिकरित्या स्वतः जगण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचं जीवन का बदलत नाही? कारण त्यांना देवाची भीती नाही. त्यांना हे वाटत नाही की माझा कधी न्याय होणार आहे. त्यांना कधी हे वाटत नाही की माझ्या कृतीसाठी मी देवासमोर जबाब देणार आहे. आणि याच्यामुळे जीवन बदलत नाही. कशामुळे? कारण तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टीची भीती आहे, पण जो स्वर्गातील देव ज्याच्यासमोर तुम्ही एक दिवस उभे राहणार आहात त्याची भीती तुम्हाला बिलकुल नाही. आणि म्हणून काही वचन आपण पुढचे बघू. आणि कारण हिब्रू लोकासपत्र 9:27, कारण का महत्वाची आहे देवाची भीती असणे? ज्या अर्थी लोकास एकदाच मरण व नंतर न्याय नेऊन ठेवले आहे. आपल्याला काही नाही, काय असतं, हा जे वचन मी तुमच्यासाठी वाचलं, आपला कसं असतो, फक्त अर्धा विश्वास. म्हणजे पहिलं अर्ध काय म्हणतो? ज्या अर्थी लोकास मरण आहे, आणि तुम्हाला माहित आहे की मरण आहेच. मग म्हणतो हो, हे तर मला माहित आहे. मग त्यानंतर तो काय म्हणतो? व नंतर न्याय नेऊन ठेवले आहे. नाही, न्याय नाही झाला पाहिजे, तसं काहीच नसेल. का? कारण तुम्हाला देवाची भीती नाही, तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवत ना. कारण जर
कारण तुम्ही काय करता, आपण काय करतो, स्वतःला फसवतो. कारण जर खरंच न्याय झाला मग माझं किती वाईट होईल. आणि म्हणून आपण काय करतो, जितकं आपल्याला पटतं तितक्याच गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे का पूर्ण वचन समजणे, आणि जे तुम्हाला काय करेल, तुमचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं राहील. आता तुम्हाला देवाची भीती समजली म्हणजे सरळ सरळ की देवाविषयी जाणीव. दुसरी आपण बघू का मनुष्याला देवाची भीती का नसते. आपल्याला देवाची भीती का नाही, याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पापी स्वभाव. हा पापी स्वभाव आपल्याला काय करतो, देवापासून दूर घेऊन जातो. देवावरचा अविश्वास आपल्याला दाखवतो. आपल्याला असं समजून दाखवतो का तुला कोणी बघत नाही, कोणीच तुला विचारणारं नाही, कोणीच तुझा न्याय घेणारा नाही. आणि याच्यामुळे आपल्याला अंधकारात ठेवून देवाविषयीच्या न्यायाविषयीच्या भीतीपासून आपल्याला दूर ठेवल्या जातं. आणि म्हणून आपण कशाला, म्हणजे जोही व्यक्ती देवाला घाबरत नाही, आणि तुम्हाला मी सांगतो हे तुमचं हृदय तुम्ही चेक करा. कसं माहीत की मी तुम्हाला पुन्हा, आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला टेस्टिंग दिल्या जाईल. कसं माहीत का मी देवाला घाबरते का नाही, याचे तुम्हाला मी उदाहरण सांगतो. जर आपण खोटं किंवा वाईट किंवा लबाडी किंवा व्यभिचार किंवा देवाने दिलेल्या सगळ्या आज्ञा, जसं मी काही आज्ञा वाचतो, देवाच्या सानिध्यात तुला दुसरे देव नाहीत, म्हणजे स्वर्गातील देवाला तुम्ही स्वीकारलं पाहिजे. परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका. देवाचा दिवस तुम्ही पवित्र पाळा. आपल्या आईवडिलांचा आदर करा. तू खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीच्या इच्छा करू नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या वस्तूची इच्छा करू नकोस. आणि याच्यातली एकही जर गोष्ट तुम्ही जर सहजरित्या करता, म्हणून खूप लोक काय करतात, हे कन्फ्यूज होऊन जातात. त्यांना असं, बाई मी चर्चमध्ये आहे ना, मी देवळात आहे ना, मी मंदिरात आहे ना, मी किंवा प्रार्थना करत आहे ना, मी बायबल वाचत आहे ना, म्हणजे मला देवाची भीतीच असेल ना. नाही, तुम्ही काय करता याच्याद्वारे देवाची भीती तुम्हाला आहे का हे समजत नाही, तर तुमच्या कृती काय आहेत त्याच्याद्वारे समजतं का तुम्हाला खरंच देवाची भीती आहे का. एखादी पाप जेव्हा तुम्ही करता त्या गोष्टीविषयी तुम्हाला पश्चाताप होतो का, की मी हे का बोलली, का तुम्ही स्वतःचं खोटं बोलण्याचं समर्थन करता. ही गोष्ट तुम्हाला ठरवते, मनुष्याला ठरवते का मला देवाची भीती आहे का नाही. म्हणून देवाचे वचन काय सांगतं की त्यांच्या फळावून तुम्हाला कळेल. फळं म्हणजे काय, का त्यांची वागणूक, त्यांचं बोलणं, त्यांचे विचार, त्यांचे व्यवहार, त्यांचं चालणं, त्यांचं बघणं, यांच्या सगळ्या गोष्टीहून आपल्याला कळेल का खरंच हा व्यक्ती देवाला भिवून वागतो का. याच्यामुळे नाही का मी चर्चमध्ये बसलेला आहो, मी दान देतो, मी सेवा करतो, याच्यामुळे तुम्ही देवाला भीता का नाही, याच्यातून कुठलेच लक्षणं नाही. तर कशामुळे, का माझं जीवन काय आहे, जो स्वर्गातील देव मला जो बघत आहे त्याला मी खरंच घाबरतो का नाही. कारण देवाची भीती काय करेल, तुम्हाला योग्य जीवन जगण्यासाठी काय करेल, प्रेरित करेल. पण जर तुम्हाला देवाची भीती नाही, याचा अर्थ काय होतो की आपलं जीवन कधीच बदलत नाही. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे काय, सगळे आध्यात्मिक राहणारे लोकच देवाला घाबरत नाही. का, कारण ते आध्यात्मिक धार्मिक कार्य करत आहे, पण त्यांचं जीवन कधीच बदललं नाही, कारण ते देवाला घाबरत नाही. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे का तुम्हाला प्रत्येकाला चेक करणं. हे नाही की मी किती बायबल वाचते, मी किती चर्चमध्ये असते, मी किती प्रार्थना करते, मी किती धार्मिक आहे, मी किती सगळ्या धार्मिक गोष्टी करते, तर काय, तर माझं जीवन कसं आहे. मी लबाडी करते, मी चोरी करते, मी व्यभिचार करते, मी देवाचा अपमान करते, आणि या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा मला त्या गोष्टीविषयी जराही वाईट वाटत नाही. तुम्हाला देवाची बिलकुल भीती नाही, तुम्ही फक्त धार्मिक कार्य करण्याचा प्रयत्न करत आहात. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला समजणं का देवाची भीती हे सगळ्यात महत्त्वाची आहे. नाव आता आपण एक गोष्ट बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची, की देवाची जर भीती नसली या जीवनात तर काय होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रश्न. जर देवाची भीती नसली, आपल्याला एक सदैव लक्षात ठेवा, देवाची भीती नसताना आपण काय करतो, सदैव लपण्याचा प्रयत्न करतो. कशापासून, की सत्यापासून मी लपतो,
देवापासून मी लपतो, कारण हा पापी स्वभाव जो आहे तो आपल्याला लपवणं शिकवतं. जसं अजून एक म्हणजे लपणं म्हणजे, लक्षात ठेवा, मी तुम्हाला सदैव लपणं म्हणजे असं नाही की मी पडदा घेतला आणि दाराच्या मागे लपलो. आध्यात्मिक लपणं म्हणजे का मी तुम्हाला देवाचे वचन सांगत आहे, तुमच्या मनात तुम्ही काय करत आहात त्याला पोष नाही पाहिजे. मला देवाचे वचन तुमच्या संग बोलत आहे, तुमच्या मनात मला ह्या गोष्टीचं आवडत नाही, म्हणजे तुम्ही काय करत आहात, तुम्हाला देवाची भीती नाही. म्हणून हे सत्य समजणं आवश्यक आहे. देवाची भीती म्हणजे हे नाही की खाली जाऊन लपणे किंवा दूर राहणे. देवाची भीती खरी म्हणजे की जेव्हा तुम्ही हे वचन ऐकता आणि ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनात आहेत त्याला तुम्ही बदलता. आणि लपणे म्हणजे काय की ठीक आहे, संदेश चालू आहे, थोड्या वेळाने खतम होते ना आपण आपले निघून जाऊ, तुम्हाला भीती नाही, तुम्ही फक्त धार्मिक राहण्याचा स्वतःहून प्रयत्न करत आहात. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, देवाची भीती जेव्हा नसते आणि जेव्हा व्यक्ती मरतो. आता आपण काय बघत आहोत, पहिले आपण बघितलं देवाची भीती काय आहे, दुसरं आपण बघितलं की मनुष्य देवाला घाबरत का नाही, कारण आपले पापी स्वभाव. आता तिसरं आपण बघणार आहे की याचे परिणाम काय आहे. याचे परिणाम सांगण्यासाठी आपण काय करणार आहोत, एक शेवटचे आपण काही वचनं बघू की जसा आपला, आता तुम्हाला सगळ्यात शेवटचं, जसा तुमचा शेवटचा श्वास तुम्ही घेता, देवाची भीती काय करेल, तुमचं जीवन बदलेल. जसा तुम्ही शेवटचा श्वास घेता, माझ्यापाशी हे चित्र होतं, लाईन नसेल म्हणून मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही जितकेही बसले आहात, आपल्या प्रत्येकापाशी शरीर आहे, आत्मा आहे, जीव आहे, 3 गोष्टी. हा जो जीव जो आहे तुमच्या आत्म्याला आणि तुमच्या शरीराला पकडून ठेवला जातो. जसा एखादा व्यक्ती मरतो, तुम्हाला बातमी येते काय गेला, जीव गेला. ठीक आहे, जीव गेला. हा जीव कोण दिला आहे तुम्हाला, देवाने दिलेला आहे. कारण मनुष्याला काय केला, देवाने त्याच्या नाकपुड्यात श्वास टाकला, म्हणून तो जीवनधारी झाला. म्हणून हा जीव काय जातो, हा सरळ देवाजवळ जातो. जीव देवाजवळ जातो, आत्मा नाही. हा जीव काय करतो, देवाने दिला म्हणून तो देवाजवळ जातो. तुमचं जे शरीर आहे पहिलं, जे आपण बसलेलो आहोत, ते शरीर मातीमध्ये टाकल्या जातं, कारण मातीत आपण बनवलं, मातीत आपल्याला टाकल्या जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो तुमचा आत्मा आहे, हा आत्मा, कारण तुम्ही आयुष्यभर कधी देवाला भिले नाही, हा आत्मा सरळ अनंताच्या नरकात जातो. या 3 गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. तुमच्याविषयी आहे शरीर, आत्मा आणि जीव. जीव देवाने दिला, म्हणून आपण म्हणतो अरे सर त्या मनुष्याचा जीव गेला. अजून काही फटाफट तुम्हाला उत्तर सांगतो. कुठल्या कुठल्या गोष्टीत अजून जीव आहे, प्राण्यात जीव आहे, वृक्षात जीव आहे, मनुष्यात जीव आहे. ठीक आहे, आपण म्हणतो नाही अरे हे झाड मेलं, बरोबर आहे की नाही, म्हणून ते सुकतं. दुसरं आपण म्हणतो की अरे हे जानवर मेलं, आहे की नाही, म्हणून तो मरतो. पण वृक्षात आणि जनावरात आत्मा नसतो. म्हणून जसं ते गोष्ट खतम होते, ते तिथंच मरून त्याचं अस्तित्व खतम होतं. मनुष्याचं तसं नाही, आपल्यापाशी आत्मा आहे, कारण देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपीचा बनवला आहे आणि हा आत्मा अनंतासाठी नरकाकडे जातो. आता तिसरी गोष्ट काय होतं, मग जेव्हा न्यायाचा दिवस असतो, न्यायाच्या दिवशी काय होतं, तर देव सिंहासनावर बसलेला असतो आणि न्यायाच्या दिवशी तुमचा जो आत्मा पहिल्या नरकात टाकलेला आहे, तो आत्मा काय करतो, देवासमोर उभा राहतो. तुमचं जे शरीर कुठल्या मातीत किंवा कुठंही जगात कुठेही टाकलं असेल, देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तुमचं शरीर जसच्या तसं, जसे तुम्ही मेले होते ते रेडी होते, तुमचं शरीर आणि तुमचा नरकातला आत्मा रेडी होतो आणि देवासमोर उभा राहतो. आणि एक सुंदर गोष्ट जे मी तुम्हाला सांगितली, का आपण काय करतो, लपण्याचा प्रयत्न करतो. देवाचे वचन सांगतं का न्यायाच्या दिवशी पृथ्वी सुद्धा पडून जाईल. विचार करा, पृथ्वी पडून जाईल. आज काय आहे, सगळ्या कारणामुळे आपण लपवण्याचा प्रयत्न करतो. एक क्षणी डोळ्यासमोर हा विचार आणून बघा, तुम्हाला देवाची भीती वाटेल का देव माझ्यासमोर उभा आहे, माझं शरीर काय केलं, वर टाकण्यात आलं, माझा आत्मा नरकातून बाहेर आला आणि देव माझ्यासमोर उभा आहे आणि मी त्याला न्याय देत आहे. आणि जे पृथ्वीवर मी जे लपण्याचं याच्या मागे प्रयत्न करतो आणि मी जिकडेही तिकडे बघतो तर तिथे काहीच नाही, फक्त देव आणि मी समोर उभा आहो. का, कारण तुम्हाला या पृथ्वीवर असताना देवाची भीती कधीच नव्हती. आणि तुम्ही शरीरात ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या सगळ्या गोष्टीचा व्यक्ती काय करतो, न्याय देतो. त्यानंतर त्या व्यक्तीला शरीर आणि आत्म्यासोबत देव दुसऱ्या नरकात टाकतो. त्याला दुसरं मरण म्हणतात.
आणि शैतान जिथे आहे तिथं देव त्याला टाकतो आणि अनंतासाठी तो व्यक्ती तिथे राहतो. आता ज्याही व्यक्तीला हे ऐकून आणि ज्याचे कान आणि हृदय उघडे असतील आणि हे ऐकून जर आपल्याला भीती वाटत नाही, हा व्यक्ती तुम्ही आहात ज्याच्यासाठी देवाने हा संदेश दिला आहे. का जर मी न्यायासमोर हा जर मी उभा असलेला व्यक्ती हा जर मी आहे आणि जर तुम्हाला या गोष्टीविषयी हे ऐकल्याने भीती वाटत असेल, तर देवाने तुम्हाला या चर्चमध्ये आजच्या दिवशी यासाठी आणलं का तुम्ही त्या न्यायाच्या दिवशी तुम्ही उभे राहू नये. आज तुम्ही हा संदेश यासाठी ऐकला, देवाने तुम्हाला याच गोष्टीसाठी इथे उभं केलं का देवाची इच्छा नाही का तुम्ही हा जो प्रसंग मी तुमच्या जीवनात घडणार आहे ज्याच्याविषयी तुम्हाला मी सांगितलं आहे आणि या समयी त्या प्रसंगाविषयी तुम्हाला भीती वाटली. कारण जर तुम्हाला आजही हे सगळं ऐकून तुम्हाला जर देवाविषयी भीती वाटत नाही, तुम्ही एक दिवस हे जे मी तुम्हाला सांगितलं हे तुमच्या समोर राहील, तुम्हाला नितीन इंगळे आठवेल का पास्टरनं हे मला सांगितलं होतं. आता प्रश्न हा की हो तो भीती असणारा, मला या गोष्टीची भीती आहे आणि जर मला इच्छा आहे का या गोष्टीपासून मला वाचणं आहे. तारण कशाला म्हणतात? तारण म्हणजे हा जो न्यायाचा दिवस आहे, या दिवसापासून माझा आत्मा आणि माझं शरीर हे वाचणे. पण हे कधी होतं? जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की हे देवाचं वचन सांगतं की एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे आणि त्या देवासमोर मी उभी आहे. फरक पडत नाही मी चर्चमध्ये जन्मापासून आहे, वर्षापासून आहे किंवा कधीपर्यंत आहे, काहीच फरक पडत नाही. पण एक दिवस माझ्या पापांसाठी न्याय आहे. आणि जेव्हा तुमची इच्छा असते की मला या गोष्टीपासून वाचायचे आहे आणि हे संदेश आणि हे सत्य ऐकल्यावर जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला भीती वाटत नसेल तुमच्यासाठी माझ्याजवळ कुठलीच आनंदाची बातमी नाही. पण जर तुम्हाला ही भीती वाटली असेल आणि तुम्हाला समजलं असेल की ती व्यक्ती मी आहे, यासाठी वाचण्यासाठी काय असलं पाहिजे, तर यासाठी देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त पाठवला. देवाचा पुत्र याच गोष्टीसाठी आला का तुम्ही त्याला ॲज अ तारणारा म्हणून स्वीकारा, यापेक्षा का तुमचा तो न्यायाधीश होईल. आणि म्हणून जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की हो हेच माझे पाप या जगात मी देवाची भीती नसताना जे केले, कारण मला कधीच हे सांगण्यात आलेलं नव्हतं की मला देवाची पण भीती असली पाहिजे. मला तर फक्त हेच सांगितलं का बाप्तिस्मा घे, बायबल वाच, चर्चमध्ये राहा, चांगलं जीवन जग, पवित्र राहण्याचा प्रयत्न कर, बायबल का नाही वाचत तू. मला सगळं हेच सांगण्यात आलं. मला तो स्वर्गातील देव त्याच्यासमोर मी न्याय देईल हे मला कधीच कोणं सांगितलं नाही आणि म्हणून मला कधीच भीती वाटली नाही. पण जर आज देवाचं वचन तुमच्या संग सत्य बोलत असेल आणि तुम्हाला कळलं असेल आणि जर तुम्हाला भीती वाटली असेल, कारण देवाची भीती हा जीवनाची सुरुवात आहे. आणि जर तुम्हाला तो जो न्यायाचा दिवस मी तुम्हाला सांगितला त्याच्यापासून वाचायचं असेल, त्यालाच तारण म्हणतात. आणि ते कसं होईल हे जर तुम्हाला समजायचं असेल तर हे लक्षात ठेवा की देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला. यासाठी का हे जे तुमचे पाप जे देवाची भीती नसताना तुम्ही या शरीरात केले, ज्याच्यासाठी तुम्ही देवाजवळ न्याय द्याल आणि तो तुमचं शरीर आणि तुमचं आत्मा, काय सांगितलं देवाने, या गोष्टीला घाबरू नका. तर जो तुमचं शरीर आणि आत्मा याला खतम करेल त्याला तुम्ही घाबरा. आणि त्याला तुम्ही कधी घाबरले नाही आणि म्हणून तुम्ही न्यायाच्या समोर उभे राहाल. पण देवाने तुम्हाला ही संधी दिली, हा संदेश दिला की यासाठी का मला हे सत्य कळावं आणि माझी इच्छा आहे का या न्यायाच्या दिवसापासून मला वाचायचं आहे, कारण तिथं लपायला संधी भेटणार नाही. देवाचे वचन काय सांगतं, काही वचन मी तुमच्यासाठी वाचतो. हे वचन वाचत असताना माझी इच्छा आहे का प्रत्येक जण शेवटचे हे वचन आपल्या कानात उतरू द्या. कारण जर तुम्हाला देवाची भीती नसेल तर कमीत कमी तुम्हाला हे तर समजलं पाहिजे तर होणार काय आहे. तर वचन सांगतं, प्रकटीकरण 20:11, तेव्हा मी एक मोठे शुभ्र राजासन आणि त्यावर तो बसलेला होता त्यास बघितले. म्हणजे देव राजासनावर बसला. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाश पळून गेली आणि त्यांना कुठेच जागा मिळाली नाही. जे मी तुम्हाला सांगितलं, लपण्यासाठी आता जागा नाही. आयुष्यभर फक्त लपत सगळ्या गोष्टी केल्या. आता पृथ्वी आणि आकाश निघून गेली. 12वं वचन, मग मी
मृतांना लहान व मोठे यांना राजसनासमोर उभे राहिले बघितले, तेव्हा पुस्तके उघडले गेली. नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टीवरून ज्याच्या त्यांच्या कामाप्रमाणे मृत्यांचा न्याय करण्यात आला. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा न्याय, कारण तुम्ही जे शरीरात करता आपल्याला वाटतं कोणीच बघत नाही, या सगळ्या गोष्टी देवाच्या पुस्तकात लिहिल्या जातात. 13वा वचन, समुद्राने आपल्यातील मरण पावलेले होते ते दिले आणि मृत्यू व मृतलोक यांनाही आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि त्यांना कामाप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. जे तुम्हाला सांगितलं का, हे जर एखादा व्यक्ती समुद्रात मेला असेल, पाण्यात मेला असेल, तर काय करेल, तो समुद्र किंवा पाणी हे पृथ्वी काय करेल, ते शरीर देऊन टाकेल. हे घे देवा, आणि तो न्यायासमोर उभे राहील. 14वा वचन, आणि मरण व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय, हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण. आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त तुम्हाला मी रिकॅप म्हणजे काय असतं की हा प्रसंग असा तुमच्या संग होणार आहे का, कारण तुम्हाला देवाची भीती नाही. मग कमीत कमी तुम्हाला सत्य माहीत असू द्या का ही गोष्ट तुमच्या संग होणार आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की हो, हे सत्य मी पहिल्यांदा ऐकलं. मला वाटलं का मी चर्चमध्ये असल्यानेच मी स्वर्गात जाईल, मला वाटलं की मी प्रार्थना करल्याने स्वर्गात जाईल, मला वाटलं की मी योग्य काम करल्याने स्वर्गात जाईल. नाही. आणि म्हणूनच देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला. तो हेच तुमचे पाप आणि माझे पाप, ज्याच्यासाठी आपण त्या देवासमोर न्याय देणार आहोत, हे सगळे पाप त्यानं एकाच वेळा स्वतःवर घेतले. तुम्हा आणि माझ्यासाठी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त क्रूसावर मारण्यात आला, त्याला गाळण्यात आलं. 3ऱ्या दिवशी तो मरणातून उठला आणि तो या खोलीतील प्रत्येक व्यक्तीला हाक मारत आहे की तू विश्वासाने हाक मार की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. याचा अर्थ काय होतो, जो न्यायाचा दिवस आहे तिथं मला जायचं नाही, माझ्या पापाचा न्याय मला द्यायचा नाही, त्याच्यापेक्षा मी क्षमा स्वीकारतो. म्हणजे तुम्ही काय निर्णय घेता, मला न्याय नव्हे, मला क्षमा पाहिजे. आणि हे क्षमा कोणाला भेटते, जो विश्वासाने हाक मारतो. म्हणून तुमचं जीवन तुम्ही चेक करा. तुमच्यापाशी 2 निर्णय आहे. हा जो संदेश ऐकला, देवाची भीती, या जगात आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती असते, पण कधीच देवाची भीती वाटत नाही. कारण देवाची भीती काय करेल, तुमचं जीवन बदलेल. आणि जेव्हा तुम्हाला हे समजलं देवाच्या वचनातून की न्याय आहे आणि त्या न्यायासमोर मी उभी राहणार आहे, माझ्या शरीरातल्या केलेल्या सगळ्या गोष्टी मी न्याय देणार आहे, माझ्या शरीरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाने तिथे नोंदणी केलेली आहे, माझे शरीर आणि आत्मा हा देवाला न्याय देईल आणि दुसरे मरण हे याच्यात मला टाकण्यात येईल. आणि जेव्हा तुम्हाला ही खरी देवाची भीती का हो माझ्यासाठी हे झालं नाही पाहिजे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, येशू ख्रिस्ताने तुमच्याच या पापांसाठी आपला प्राण दिला की तुम्ही त्या न्यायाच्या समोर उभे राहू नये. पण निर्णय हा तुमचा आहे का मी खरंच देवाला घाबरते आणि आज जो कृपेचा हात आहे तो स्वीकारते, का शेवटी जो न्यायाचा हात आहे तो स्वीकारते. हा निर्णय तुमचा आहे. पण जर हे संदेश आणि हा वचन ऐकून जर देवाचे वचन तुमच्या संग बोललं असेल का हो तो पापी मी आहे, मी विश्वास ठेवते का मी पापी आहे, माझा न्याय होणार आहे, पण मला तिथे जायचं नाही, मी त्यापेक्षा देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो की त्याने माझ्यासाठी आपला प्राण दिला आणि त्याच्यापाशी जे क्षमा आहे ते मी स्वीकारतो. कारण वचन सांगतं जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. कशापासून वाचवल्या जाईल हेच आपल्याला समजत नाही, तर हाक कशासाठी माराल तुम्ही? का हा जो न्यायाचा दिवस आहे, इथे माझा न्याय होणार आहे, याच्यापासून मला वाचणं आहे. आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो, माझ्या पापाची क्षमा कर, माझा न्याय होऊ देऊ नको, तर तुझी कृपा मला दाखव. जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. या खुर्चीवर जिथेही तुम्ही बसलेले आहे आणि जर तुम्हाला याची शाश्वती नसेल, तुम्ही ख्रिस्ताला कधीच हाक मारली नसेल,
तुम्हाला कधीच देवाची भीती वाटली नसेल, पण हा जो न्यायाचा दिवस आहे याच्यापासून तुम्हाला वाचायचं असेल. तारण म्हणजे काय, का हा जो न्याय आहे इथे मला जायचं नाही, हे फार भयानक आहे. मग याच्यातून मी कशी वाचू, तर देवाचा पुत्र येशू ख्रिस्त यासाठी या जगात आला, पवित्र जीवन जगला यासाठी, का त्याच्यावरच्या विश्वासाद्वारे तुम्हाला तारण मिळावे, त्याच्यावरच्या विश्वासाद्वारे तुम्हाला न्यायापासून घेण्यात यावे आणि अनंत जीवन तुमच्यासाठी देण्यात यावे, की ज्याच्यामुळे तुम्हाला योग्य जीवन जगता येईल. म्हणून तुम्हाला सांगितलं, पहिले तारण नंतर शुद्धीकरण. तुम्ही स्वतःहून स्वतःला शुद्ध करू शकत ना, पण जशा देवाच्या भीतीमुळे त्याच्या पुत्रावर तुम्ही विश्वास ठेवता, आता देवाच्या भीतीमुळे तुम्हाला पवित्र जीवन जगण्यास तो तुम्हाला सहाय्य करतो. या गोष्टी अशा घडल्या पाहिजे. का? कारण देव ज्याने तुम्हाला बनवलं आहे त्याचं वचन हे सांगतं. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. मला तुमचं हृदय माहीत नाही, पण मला हे जरूर माहीत आहे की देवाने हा संदेश इथे बसलेल्या व्यक्तीसाठी दिलेले आहेत. तुमची इच्छा काय आहे? खरंच तुम्ही देवाला घाबरता का? आणि हे कसं ठरेल? तुमचं जीवन स्वतः तुम्ही चेक करा. प्रत्येक जण आपला जर प्रामाणिकपणे विचार करत असेल, त्याच्या हृदयाच्या कोणात त्याला माहीत आहे की तो पापी आहे, त्याच्या हृदयाच्या कोणात त्याला माहीत आहे की मी मरेल आणि नरकात जाईल, आणि फक्त नरकात जाणं फक्त एवढं सोपी नाही, तर नंतर न्याय आहे, दुसरं मरण आहे, नरकासंगत टाकणं आहे. नरक एवढी वाईट गोष्ट आहे जिथे श्रीमंत व्यक्ती, आपण ज्याच्याविषयी ऐकलं, तो म्हणतो की एका पाण्याचा थेंब माझ्यासमोर टाक. न्याय एवढा भयानक आहे की आकाश आणि पृथ्वी त्या देवासमोर नाहीसे होतील, की आपल्याला कुठंच लपण्याची जागा भेटणार नाही. पण देवाची इच्छा ही आहे का कोणीच या खोलीतला त्या न्यायासाठी जाऊ नये. देवाची इच्छा आहे का प्रत्येकाने आपल्या पुत्राद्वारे अनंताचं जीवन घ्यावं, आपल्या पापाची क्षमा घ्यावी. येशू ख्रिस्त म्हणतो, मी खऱ्यांसाठी नाही, खरा एकही नाही, या खोलीतला कोणीच नाही, मी सुद्धा नाही. पण तो म्हणतो की जो पापी आहे त्यांना तारवयास मी आलो आहो. तो पापी जर तुम्हाला कळलं असेल का तो मी आहे, आणि मला न्यायापाशी जायचं नाही, कारण वचन सांगतं एकचदा मरण आहे जे तुम्हाला माहीत आहे, आणि नंतर न्याय आहे. आणि जर तुमची इच्छा असेल की मला त्याच्यापासून वाचायचं आहे, आणि तुमच्या मनात जर देवाची भीती असेल, या समयी जिथे तुम्ही बसले आहात वेळ जाऊ देऊ नका. हा संदेश संपल्यानंतर सैतान सगळ्या गोष्टी घेऊन जाईल. आजच जिथे तुम्ही बसले आहात त्या स्वर्गातील देवाला हाक मारा. येशू म्हणतो, तू जसा आहे तसा ये, पण जसा आहे तसा राहण्याची इच्छा धरू नको. तुमची इच्छा असेल का माझं जीवन बदललं पाहिजे, मला माहीत नाही की माझ्यापाशी किती दिवस आहे, किती वेळ आहे, एकदा शेवटचा श्वास गेला आपण सरळ न्यायासाठी रेडी होतो. आणि म्हणून वेळ जाऊ देऊ नका. ख्रिस्त तुम्हाला आमंत्रण देत आहे. तो म्हणतो, ये आपले ओझे माझ्यावर टाक, माझे ओझे सोपे आहे, मी तुला विसावा देईल. तो तुम्हाला आमंत्रण देत आहे. हा महान स्वर्गातील देव नम्र तुमच्या समोर आहे. तो म्हणतोय की आपले सगळा प्राईड, आपला सगळं गर्व, आपली सगळी समजदारी, सगळ्या गोष्टी तू सोड आणि विश्वासाने हाक मार, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, माझी क्षमा कर, मला न्यायासाठी मला जायचं नाही येशू, मला त्या भयानक दिवशी उभं राहायचं नाही माझ्या येशू, माझी क्षमा कर, माझं जीवन बदल. जेही पापाचे जाळे तुम्हाला रोखून ठेवत आहेत ते सगळे पाप तुम्हाला नरकात टाकतील. ज्याही शारीरिक गोष्टी तुम्हाला रोखून ठेवत आहे तो सैतान तुम्हाला शिकवत आहे का या गोष्टीचं तू काय करशील, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नरकात टाकतील. पण येशू तुम्हाला हाक मारत आहे, तो तुमचं जीवन बदलू शकतो. तुम्ही स्वतःहून शुद्ध होऊ शकत ना. आणि जर तुम्ही ते अपाहिज आहात, जर तुम्ही नम्र आहात आणि देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला हाक मारावं. जिथेही बसल्या ख्रिस्ताला हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, मी पापी आहे माझ्या राजा, माझ्या पापाची क्षमा कर, मला न्यायाजवळ जायची नाही, आजपर्यंत मला कधीच तुझी भीती वाटली नाही, मी फक्त धार्मिक जगण्याचा प्रयत्न करत होते, पण मला स्वतःला माहीत आहे की माझं जीवन काय आहे, मी कधीच परमेश्वरा तुला घाबरलो नाही माझ्या राजा. या समयी प्रभू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मला नरकात जाऊ देऊ नको.
जसे विश्वासाने हृदयाने तुम्ही त्याला हाक मारता, वचन सांगतो, जो हृदयाने ग्रहण करतो मुखाने कबूल करतो तो वाचवला जाईल. जसे तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, तो स्वर्गातील देव नम्र होऊन तुमच्यासमोर तुम्हाला हाक मारतो, आमंत्रण देतो की आपल्या आत्म्याचा नाश होऊ देऊ नका. तो तुम्हाला वाचवण्यासाठी आमंत्रण देत आहे. तुम्ही काय करता? जर देवाची भीती तुम्हाला असेल तर तुम्ही ते आमंत्रण स्वीकारा. म्हणा, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मला स्वर्गात घे परमेश्वरा. मला खरंच नरकात जायचं नाही, कारण एकदा वेळ सुटली. हा संदेश तुम्हाला सदैव आठवण राहील. तुम्हाला माहीत राहील आता की माझ्यासमोर पुढं काय होणार आहे. तुम्हाला माहीत राहील का मी ऐकलं आहे का कारण जो श्रीमंत मनुष्य मेला त्याला याददाश्त होती, त्याला मेमरी होती, त्याला माहीत होतं की काय काय होणार आहे. तुम्हाला हा संदेश ऐकेल आणि तुम्हाला माहीत राहील की आता माझं काय होणार आहे. आणि त्या गोष्टीपासून तुम्हाला वाचायचं असेल तर आज ही क्षण आहे. म्हणा, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, माझं जीवन बदल, मला त्या पापात राहायचं नाही, मला योग्य जीवन जगू दे माझ्या राजा, तू मला सहाय्य कर, माझा आत्मा वाचव. मी विश्वास ठेवते की तू देवाचा पुत्र आहे आणि मी विश्वास ठेवते की तू माझ्यासाठी आपला प्राण त्या क्रूसावर दिला. ज्या पापासाठी मी न्यायावर उभे राहणार आहे ते सगळे पाप तू क्रूसावर घेतले याचा मी विश्वास ठेवतो. राजा माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो. जशी विश्वासाने तुम्ही हाक मारता, देव तुमचे शब्द नाही बघत तर देव तुमचं हृदय बघत आहे. येशू मला तू वाचव. हालेलुया. धन्यवाद मानतो प्रभू. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी माझ्या राजा. होय प्रभू, ज्यालाही तुझी भीती कधी वाटली नाही माझ्या राजा, ज्याला कधीही न्याय आणि प्रभू कधी पापाची शिक्षा या गोष्टी त्याला कधी समजल्या नाही, त्याला त्या गोष्टी दाखव. तुझी इच्छा आहे परमेश्वरा की प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं, कोणाचाच नाश होऊ नये. तू स्वर्गातील जागा यासाठी तुझी सोडली, या पृथ्वीवर आमच्यासारखा मनुष्य बनून तू राहिला की परमेश्वरा तुझ्याद्वारे आम्ही देवाजवळ जाता यावं. म्हणून येशू म्हणतो, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याशिवाय कोणीच मध्यस्थी नाही. ख्रिस्ताला हाक मारल्याशिवाय तुम्ही स्वर्गाचे राज्य पाहू शकणार ना. फक्त मी तुम्हाला वचनच नाही सांगत आहे, ख्रिस्ताने स्वतः माझा आत्मा याचद्वारे वाचवला. मी ज्या दिवशी त्याला हाक मारली, माझ्या सगळ्या गोष्टी ठेवल्या. मला कळलं मी पापी आहे आणि जशी देवाची मला भीती वाटली त्याच दिवशी मी त्याच्याकडे धावलो आणि त्याने मला वाचवलं. आज देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, तुम्हाला संधी देवाने दिली, यासाठी देवाने तुम्हाला इथं आणलं. तुम्ही योगायोगाने किंवा आमंत्रणाने किंवा तुम्ही फक्त या चर्च हा म्हणून आले नाही, तर देवाची इच्छा आहे का तुम्ही सत्य ऐकावं. का? कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. पण निर्णय तुमचा आहे. आज तुम्ही त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारता का उद्या तुम्ही आपला न्यायाधीश म्हणून त्याच्यासमोर उभे राहता, हा निर्णय तुमचा वैयक्तिक आहे. पण मी आशा धरतो आणि प्रार्थना करतो देवाला की देव तुमचे मन उघडो, तुमचे हृदय उघडो, आणि ज्यानेही अजून देवावर विश्वास ठेवला नाही त्याने आज तो निर्णय घ्यावा. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. गौरवितो इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. होय प्रभू, त्यांचे मन उघड, हृदय उघड, त्यांना आपली आत्मिक स्थिती तू दिसू दे माझ्या राजा, की अनेकांचे तारण होतील. धन्यवाद मानतो तुझ्या संदेशासाठी, तुझ्या प्रीतीसाठी. आमची लायकी नसताना परमेश्वरा जे तू आमच्यासाठी केलं, इतकंच नव्हे प्रभू, या छोट्याशा जागी परमेश्वरा तुझं सत्य सांगण्यासाठी प्रभू हे चर्च सुरुवात केलं. आणि प्रभू ज्यांना तू प्रीती करतो, तू सगळ्यांवर प्रीती करतो, पण इथे जुळलेला तू संधी दिली की त्यांचा आत्म्याचा नाश होऊ नये. याच्यासारखी महान प्रीती नाही. होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या मनात तू कार्य कर, प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या प्रभू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू.